भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय. तिची स्थापना 1935 मध्ये झाली. पण तिच्या मागची खरी कल्पना कोणाची होती माहीत आहे का? 1 एप्रिल 1935 आरबीआयची अधिकृत स्थापना झाली. पण ही फक्त सुरुवात होती. कथा त्याहून खूप आधी सुरू झाली होती. फार कमी लोकांना माहिती आहे की आरबीआयच्या स्थापनेमागे एक महान अर्थतज्ञाचा मोठा वाटा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांनी केवळ सामाजिकच नाही तर आर्थिक क्षेत्रातही क्रांतिकारी विचार मांडले होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाने भारतीय चलनव्यवस्थेवर प्रकाश टाकला. जेव्हा रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स भारतात आला तेव्हा प्रत्येक सदस्याच्या हातात हेच पुस्तक होतं. या आयोगासमोर डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरच भारताच्या केंद्रीय बँकेची संकल्पना उभी राहिली. त्यांच्या विचारांवर आधारितच आरबीआयची कार्यपद्धती आणि रचना ठरवली गेली. पण आजही अनेक लोक त्यांना फक्त संविधानाचे शिल्पकार किंवा दलित नेते म्हणूनच ओळखतात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे एक महान अर्थतज्ञही होते, ज्यांनी आरबीआयच्या पायाभरणीत मोठा वाटा उचलला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट करून सांगा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.